तर हे गाय स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. तर आत्ताच वाजत आहेत भाई 9 वाजत आहेत. आत्ता पूजा करून झालेली आहे. सकाळी उठलेलो, पूजा करून झाली आणि विचार करते आता करणार काय, म्हणून ब्लॉग काढूया. तर मला भाई इथे ना ह्यानी भावानी लपवून ठेवले मॅगी भेटलेली. आता मॅगीचं काय करायचं, तर ते विचार करतो तर बटर मॅगी करू माझ्या पद्धतीने. मी जशी करतो ना तशी बटर मॅगी करणार आता याची. तुम्हाला त्याची रेसिपी दाखवतो मी कशी करणार काय. पण बटर मॅगीसाठी एक 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 तर बटर, नाहीतर तुमच्याकडे जर बटर नसेल तर दूध पण चालेल. तर दूध वाटी, छोटी वाटी चालेल, सगळं टाकून टाका. एक कप, मग ती खार लागते एकदम. तर मी तुम्हाला दाखवतो आता. चला आपण डायरेक्ट बनवायला जाऊ. तर 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 बटर मॅगीसाठी लागणारं साहित्य म्हणजे बघा दाखवतो मी. कोथिंबीर तर मेन पाहिजेच, बटर मॅगी. आणि जर तुम्ही बटर मॅगी जर 2 मॅग्या बनवणार असाल ना, जर तुम्ही 2 मॅग्या बनवणार असाल तर तुम्हाला पूर्ण एक भरलेला कप, पूर्ण भरलेला ग्लास एक पाणी पाहिजे. तर तुमची बटर मॅगी चांगली होईल, नाही तर चांगली नाही होणार. म्हणजे बघा पाणी भरलेलं दिसत असेल नाही, जसं या टोपात दिसत नाही. इंडक्शनवर करणार तुम्ही भाई, कारण का इंडक्शनवर कसं बरं पडतं, टेम्परेचर कमी वर करता येतं. गॅस तर भाई कंटिन्यू फास्ट ठेवायला लागते, नाहीतर. आता बघू, तुम्हाला दाखवतो. आधी सगळं कापून घेऊ आणि मग डायरेक्ट सुरुवात करू मॅगीला, बटर मॅगीसाठी. तर चला. ह्याच्यात एक इन्ग्रेडियंट्स नाही आहे माझ्याकडे, तो असता तर अजून मजा आली असती. की हे आपलं काय बोलतात, रेड पिझ्झामध्ये येतात ना रेड चिली फ्लेक्स, की हां रेड चिली फ्लेक्स, तो नाही आहे. फक्त तो असता तर अजून मजा आली असती. त्याच्या हागाला पण कुठे जागा आहे एवढा लांब. म्हणून बोललो आता ह्याच्यात एवढ्यातच करू मॅगी. चला. तर पाणी उकळायला ठेवलं आहे बघा. पहिलं पाणी टाकायचं आहे. जर मी जी मॅगी बनवतो ना बटर मॅगी, त्यात पहिलं पाणी टाकायचं. कारण का काय काय पहिली बटर टाकतात, मग पाणी टाकतात आणि मग मसाला टाकतात आणि मग मॅगी टाकतात. तर मी मॅगी अशी नाही बनवायची. पहिलं टाकलं पाणी ते एक ग्लास घेतलं ते तेवढंच टाकायचं. कोथिंबीर कापून झालेली आहे बघा, पूर्ण बारीक कापले. बटर लास्टला यूज होणार याचा. मला दाखवतो, पूर्ण व्हिडिओ बघा हा रेसिपीचा, मग तुम्हाला कळेल मी काय काय केलं आहे ते बटर मॅगीमध्ये. ही आम्ही पहिली बनवायचो सगळीजणं, कॅम्पला गेलेलो असेल ना तेव्हा बनवायचो. ह्या नाही गावी. पाणी उकळत आहे. पाणी उकळल्यावर पहिला तो मसाला टाकून द्यायचा. त्याला दाखवतो तुम्हाला. पहिलं एक पाकिट मसाल्याचं टाकूनच घ्यायचं आणि मग उकळवायला घ्यायचं. तर चव येते पूर्ण मॅगीला. बटर मॅगी जर करणार तर बटर मॅगीसाठी सगळ्यात भारी दूध असतं. आता दूध नाही आहे, मी दही टाकणार होतो चुकून, कारण का ती दुधाच्या टोपात काढून ठेवलेली आहे म्हणून. तर पूर्ण उकळलं ना, उकळलं की दुसरं पाकिट टाकून द्यायचं. पूर्ण अशी यायला उकळायला द्यायचं पूर्ण. उकळल्याच्या नंतरला मॅगी टाकायची. मला माहीत असेल तरी पण सांगतो, कारण का रेसिपी बनवताना मी अशीच बनवतो बटर मॅगीची. आणि एक मिक्सवाली बनवतो व्हेजिटेबलवाली, ती पण करीन मी त्याचा पण ब्लॉग.
आज बटर मॅगी इन्ग्रेडियंट्स तेवढेच आहेत म्हणून तेवढ्यातच हे आता पूर्ण उकळलेलं आहे. तो उकळता ह्याच्यात मला दाखवतो मॅगी टाकायची. थांबा, मॅगी पण अशी नाही टाकायची आहे, मला दाखवतो. हे बघा मॅगीचे असे अर्धे तुकडे करायचे, अर्धे, पूर्ण नाही टाकायची मॅगी. बघा अर्धे तुकडे करायचे आणि मग ते टाकायचे. बघा अर्धे अर्धे तुकडे, मी 2 मॅगीचे अर्धे अर्धे तुकडे घेतात म्हणजे उभे. बाहेरला जाणं पूर्ण कुस्करून पण टाकतात, कुस्करून टाकले की नीट बटर लागत नाही म्हणून पूर्ण उकळायला द्यायचं. उकळलं ना, आईला हे बघा पाडलीच अर्धी मॅगी तर खाली. हे उकळलं ना की मग चांगलं होतं, फुल अशी टेस्ट होते. तोपर्यंत आपण आणू हे चम्मच सध्या तरी चम्मच एक बाहेर नेलेला नाही, पण तो कुठं राहिला काय माहिती. बघायला ना तो बाहेर. बघा मॅगीला हे आलेलं आहे का तरी पण बघायला लागणार. वरची मॅगी द्यायला पाहिजे, खाली पूर्ण पहिले तिला शिजायला द्यायची. पाणी आटलं ना तरी चालेल, बटर मॅगीमध्ये पाणी आटतं, तुम्ही काहीही करा. पाणी राहिलं की त्याला चव येत नाही बटर मॅगीला. आता ना बघा बटर आहे ना, बघा बटरचा एक स्कूप घ्यायचा, दाखवतो तुम्हाला मी. बघा आपण पूर्ण 1 चम्मच घेतला, पूर्ण 1 चम्मच बटरचा, आणि तो मिक्स करायचा. आतमध्ये गेला आहे चिकट फुल असं मिक्स करून घ्यायचा. थोडं ह्याच्यातनं ना तो कुठे गेला तो कळणार नाही. ह्याच्यातनं पूर्ण मिक्स करून घ्यायचं. मला मिक्स करून दाखवतो. हा बघा बटर मॅगी पूर्ण मिक्स करून झाली नाही. बघा बटर पूर्ण मिक्स झालेलं आहे ह्याच्यात. जर दिसत असेल तर हे बघा, कमी करून दाखवतो. हे बघा बटर मॅगी जर तुमची अशी मिक्स झाली असेल ना तर तुम्ही बंद केलं तरी चालेल. बंद केल्यानंतर ना वरून कोथिंबीर टाकायची. ही बघा वरणाची कोथिंबीर टाकली ना की बटर मॅगी तुमची तयार झाली. पण बटर नेहमी जर तुम्ही बटर मॅगी बनवत असाल, नुसती बटर मॅगी आहे, त्याच्यात काय टाकायचं नाही कोथिंबीर शिवाय. जर तुम्ही नुसती बटर मॅगी बनवत असाल तरच सांगतोय मी. जर तुम्ही फक्त बटर मॅगी बनवत असाल ना तर तुम्हाला बाकी काय टाकायची गरज नसते त्याच्यात. आपली आता बघा बटर मॅगी तयार झालेली आहे. तुम्ही जास्त काय टाकायचं, पण बटर नेहमी लक्षात ठेवा, बटर नेहमी लास्टला टाकायचं. तर तुम्हाला जर ती पूर्ण अशी चिकटवाली जर नको असेल ना, आपण जर चीजवाली कशी करतो तशी नको असेल ना, तर तुम्हाला लास्टलाच बटर टाकावं लागतं आणि ते पूर्ण असं मिक्स करायला लागतं. नंतरला कोथिंबीर टाकायला लागते. आता आपली बटर मॅगी तयार झालेली आहे. ही बघा तुम्ही बघू शकता, कलर पण आला आता फुलून. तर बटर मॅगीची जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आणि अजून कोणी नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा. आपण असंच भेटूया नवीन व्हिडिओ आणि ब्लॉगमध्ये. आणि आता हा कुकिंगचा पण ब्लॉग ह्याच चॅनलवर येईल, दुसरं चॅनल नाही बनवणार. एक शॉर्ट्सचं चॅनल आहे ते वेगळं आहे, पण जे ब्लॉग व्हिडिओ असतील आणि कुकिंगचं असेल ते सगळं ह्या ब्लॉगवरच येणार. तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.